संगमनेर विधानसभेची निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती झाली आहे। ही निवडणूक आता सर्वसामान्य जनतेने हातात घेतली आहे, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे। ते आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतील, तसेच तुमच्या गावात येऊन तुमच्यामध्ये भांडणे लावण्याचे काम करतील, परंतु मतदान होईपर्यंत संयम बाळगावा, असा सल्ला शिवसेना महायुती उमेदवार अमोल खताळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला। संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या प्रचारार्थ तळेगाव गटातील वडगाव, पान, कोकणगाव, मांची, लोहारे, कसारे, मेंढवण, कोठे, कमलेश्वर, वडझरी, तळेगाव, ती गाव, करुले, निळवंडे या गावातील मतदारांच्या भेटी घेतल्या। त्यावेळी आयोजित कॉर्नर सभेत खताळ बोलत होते। यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे, वडगाव पानचे सरपंच श्रीनाथ थोरात, भाजप उपाध्यक्ष हिरामण वायकर, निळवंडेचे उपसरपंच भाऊसाहेब आहेर, मेंढवणचे उपसरपंच सोमनाथ बढे, माधव थोरात, विनायक थोरात, बाबा आहेर, मीनानाथ जोंधळे, लोहरेचे सुदर्शन पोकळे, कसारचे सरपंच नवनाथ कानकाटे, कवठे, कमळेश्वरचे माजी सरपंच नवनाथ जोंधळे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। खताळ म्हणाले की संगमनेर विधानसभेतील महायुतीची मतदारसंघातील लाडक्या बहिणीने, तरुणांनी, ज्येष्ठ नागरिकांनी सर्वांनी या तालुक्यात परिवर्तन करण्याचे ठरविले आहे। त्यामुळे या परिवर्तनाच्या लढाईत आपण सर्वजण सहभागी होऊन खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा उचलून सर्व मतदारांच्या घरी जाऊन महायुतीला मतदान करण्याचे काम आपण सर्वांनी करावे। आपण ही निवडणूक जिंकल्यात जमा झाली आहे, गुलालही आपलाच होणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, असे खताळ यांनी सांगितले। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी आपल्या भाच्यासाठी यंत्रणा पाठवून दिली। लोकसभा निवडणुकीमध्ये नगर दक्षिणेत दादागिरी, दहशत करणाऱ्या आणि सोयीनुसार आपली भूमिका बदलणाऱ्या निलेश लंकेच्यासाठी यंत्रणा लावली, ही यांची टोळी आहे। या टोळीचा म्होरक्या संगमनेरचा लोकप्रतिनिधी आहे। हे निलेश लंके शिरूर सुपा MIDC हप्ते घेऊन इकडे येऊन भाषण करतात। त्यांनी आम्हाला शिकवू नये, सर्वसामान्य जनतेवर दादागिरी आणि दहशत करून अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी मी खबऱ्याचे काम करणार आहे। तुमच्यासारखे आम्ही महिलांना गाडीतून बाहेर काढून मारहाण करत तर नाही ना, अशा शब्दात समाचार घेतला। चौकट: जर तुम्ही म्हणत असाल संगमनेर तालुका आमचा परिवार आणि कुटुंब आहे असे ते म्हणत आहे, तर मग निंबाळे येथे झालेल्या घटनेमधील मुलगी तुमच्या कुटुंबातील नव्हती का? तुम्ही साधा क्षत सुद्धा करू शकले नाही। ज्यांनी मारहाण केली ते तुमचे कोण होते, असा परखड सवालही महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता उपस्थित केला। माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाची निवडणूक लाडक्या बहिणी, तरुण, ज्येष्ठ नागरिक, कष्टकरी, गोरगरिबांनी हातात घेतली आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणत असाल आम्ही तालुक्याचा विकास केला, तर केलेला विकास सांगण्यासाठी तुम्हाला 3 खासदार आणि एका माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाला का पाचारण करावे लागतं? आत्ताच आपण ही निवडणूक जिंकलो असल्याचे महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी सांगितले। 87 पासूनचे कार्यकर्ते आणि खरा दहशतवाद काय, गावचा विकास काय आपण पाहतो। 40 वर्षात आपल्याला 4 तास लाईट मिळायला लागली, एवढा मोठा आपला विकास झाला। शेजारच्या गावात गेलो, तिथले रस्ते पाहिले ना, आपले रस्ते पाहिले लगेच कळतं, मनोली आपल्याला 2 किलोमीटरवर आहे। हा आपला विकास आहे। आणि काल आम्ही नारळ फोडून गावामध्ये फेरी मारली, लगेच दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांना फोन, लगेच प्रेशर, लगेच ते दाबादाबी, लगेच त्यांचे पाहुणे, असं राजकारण चालतं आणि या जीवर ते निवडून येतात। इडून मागचा इतिहास सांगायला गेला तर फार मोठा आहे, आपल्याला त्याच्यात जायचं नाही, पण आपल्याला परिवर्तन करायचं आहे। माननीय विखे पाटील साहेब आणि अमोल खताळ साहेब यांनी भरपूर काम केलेले तालुक्यात। कुठलाही मंत्रिपद नसताना तालुक्यामध्ये आमदारापेक्षा जास्त निधी आणणारा माणूस सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। आणि मी आतापर्यंत कधी प्रचारामध्ये किंवा हे झालो नाही, पण आम्ही माननीय स्वर्गीय भास्कर आप्पा यांच्या बरोबर राहिलेले कार्यकर्ते आणि त्यांच्या बरोबरचे कार्यकर्ते आम्हाला माहिती आहे। आणि मित्रांनो, आज कोकणगावमध्ये मी आपल्या भेटीगाठीसाठी आलो आहे, संवाद साधण्यासाठी आलो आहे। येणाऱ्या 20 तारखेला संगमनेरमध्ये एक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची मोठी लढाई आपल्याला लढायची। आज जो संघर्ष आपण गावागावात करतोय, या संघर्षाचं रूपांतर आता मोठ्या परिवर्तनामध्ये होऊ राहिलं। येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला दिसतंय का आपल्या युवकांनी, महिलांनी आणि ज्येष्ठ शेतकऱ्यांनी सर्वांनी निर्धार केला आहे का यंदा संगमनेरमध्ये आपल्याला परिवर्तन करायचं आहे। त्या परिवर्तनाच्या दृष्टीने आपली वाटचाल चालू आहे। आपले सर्वांचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा पवार, आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यामध्ये आपण विविध गावांमध्ये विकासासाठी 650 कोटीच्या आसपास निधी आला आहे। हा निधी आणताना साहेबांनी कधी हा भेदभाव नाही केला। साहेबांनी बघितलं नाही की ती ग्रामपंचायत माझ्याकडे नाही आहे,
परंतु यापूर्वीचे जे या तालुक्याचे लोकप्रतिनिधी 40 वर्षापासून यांनी निश्चित दरवेळेस हे बघितलं, अरे हा मागच्या वेळेस आपल्या विरोधात काम केलं, तर त्याच्या आईचं त्याच्या वडिलांचं संजय गांधीचं प्रकरण असेल त्यांनी साईडला ठेवलं. त्यांच्या कार्यकालामध्ये चिठ्ठी संस्कृती आपल्या तालुक्यामध्ये उदयाला आली होती. आपल्या नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करताना आपल्याला कुठं जाणवलं कधी का चिठ्ठी संस्कृतीची गरज पडली आपल्याला? आज कुणी गेलं तरी कामं होतं. महायुती सरकारच्या माध्यमातून विकासाचा इतका मोठा काम या तालुक्यामध्ये झालं आहे. लाडली बहीण आपली जी योजना आहे, आज आपला महायुतीचा संकल्पपत्र जे झालं आहे त्याच्यामध्ये आपण 1500 रुपयाचे 2100 रुपये करतोय. PM सन्मान जो निधी आहे 12,000चा 15,000 रुपये होतोय. पोलीस भरतीसाठी आपण हे करतो, युवकांसाठी पोलीस भरती आहे, MPSCच्या भरतीच्या जागा वाढल्या. यापूर्वी मागील 2.5 वर्षापूर्वीची परिस्थिती जर तुम्ही बघितली असेल किंवा काँग्रेसच्या काळातील परिस्थिती बघितली असेल तर विकास फक्त झाला त्यांच्या कुटुंबापुरता झाला, त्यांच्या 4 बगल बच्चांपुरता झाला. आज दहशत जी संगमनेरमध्ये आहे ते आता तिकडे जाऊन बाजूला जाऊन बोलता का तिकडे दहशत आहे, पण जर तिकडे दहशत असती तर या तालुक्याच्या कारखान्याचा चेअरमन जो आहे ओळ त्याच्या भावाचं तिथं टेंडर ठेकेदारी चालतात. या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीच्या आमदाराचे टेंडर तिथं चालतात. मग मला सांगा तुम्ही, जर तिथं दहशत असती किंवा काही हे असतं तर हे संगमनेरचे काँग्रेसचे पुढारी ठेकेदार तिथं जाऊन ठेकेदारी यांना टेंडर तरी मिळालं असतं का? आज येणाऱ्या कालावधीमध्ये यांचा प्रयत्न एवढाच आहे का आज जनतेने मनावर घेतलंय संगमनेरमध्ये परिवर्तन करायचं. आता राहिलेल्या 9 दिवसामध्ये हे बुद्धिभेद करतील. जसं आता हिरामन भाऊंनी त्यांनी सांगितलं का काल परवापासून गावामध्ये काय हालचाल चालू झाल्या, लोकांवर जोर. अरे लोकशाही आहे, लोकशाहीचा सन्मान करायला शिका. फक्त TV चॅनल कॅमेरा समोर आला का तेवढं संविधान बोलायचं आणि लोकशाहीवर बोलायचं. परंतु गावागावामध्ये कार्यकर्त्यांना दाबणं बंद करा. आम्ही सुद्धा काय बांगड्या भरलेल्या नाही. आमच्या कार्यकर्त्यांना जर त्रास देण्याचा प्रयत्न करा तर आम्ही सुद्धा करू. परंतु मित्रांनो, आज यांचा चिडीचा डाव चालू झाला. 8 दिवसापूर्वी जी आपली धांदरपाडा सभा झाली तेव्हा सुजयदादांना जीव मारण्याचा कट त्यांनी रचला होता. आज आपला संदीप देशमुखची गाडी जाळण्यात आली. माझ्यावर सुद्धा माझा रात्रभर पिछा चालला होता. ही कुठली यांची दहशत आहे? आपल्याला ही दहशत महाराष्ट्राला दाखवायची, देशाला दाखवायची. 40 वर्ष संगमनेरमध्ये हे जे सुसंस्कृत चेहऱ्याच्या नावाखाली मुखवटा दाखवून जो फुगा फुगवलाय हा फुगा आपल्याला फोडायचा आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला विकासावरच मतं मागायचे. भविष्यात सुद्धा आपल्याला खूप निधी आणून गावागावामधील रस्ते असेल, पाणी प्रश्न असेल हा सोडवण्यासाठी आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे. आज सुद्धा MSCBच्या डिपा जुन्या काळामध्ये तुम्हाला मध्ये आम्ही लाडक्या बहिणींचे फॉर्म भरले. आम्हाला कविताताई पाटील, अमोल खताळ भाऊ यांनी सांगितले का तुम्ही तुमच्या गावामध्ये 100% लाडक्या बहिणींचे फॉर्म भरा आणि सर्वांना पैसे येणार. मग आमच्या गावात काही महिलांना आलेले नव्हते. आम्ही अमोल भाऊला सांगितलं आणि त्यांनी मग त्या महिलांना पण ते पैसे येण्याचे हे केले, कागदपत्र केले किंवा बँकेत जाऊन त्यांनी सांगितलं. त्या महिलांना पण पैसे आले आणि लाडक्या बहिणींना आमच्या गावामध्ये 100% महिलांना पैसे आले. आणि आम्ही लाडक्या बहिणी अमोल भाऊ खताळ आमच्या या लाडक्या भावाला आम्ही 100% विजय करू, मतदान करू आणि निवडून आणू आमच्या कवठे कमळेश्वर गावामध्ये. खताळ्यांना ते धनुष्यबाणाला मत आहे आमचं मत धनुष्यबाणाला खताळा. धनुष्यबाणाला आमचं मतदान अमोल खताळाला.